हॅलो नमस्ते. आज बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. प्रथम 3 ते 4 तास साबुदाणा भिजत घालावा. चांगल्या क्वालिटीचे साबुदाणा 3 ते 4 तासात चांगला भिजतो. 1.5 वाटी साबुदाणा 1.5 वाटी पाणी घालून भिजत घातलेलं आहे. साबुदाण्यापासून बरेच प्रकार करता येतात. आज खिचडी केलेली आहे. मोकळी अशी लुसलुशीत खिचडी तयार केलेली आहे. तर पाहूया कशी करायची ते. प्रथम कढईत छोटी वाटी तूप घातलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे. खिचडीमध्ये जिरे खूप छान लागतात. जिरे तडतडल्यानंतर मग बाकीचे साहित्य घालून घ्यायचे. कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचा वास खूप छान येतो. त्यानंतर 4 चिरलेल्या मिरच्या टाकून चांगल्या प्रकारे मिरची परतवून घ्यायची आहे. मिरची त्यात शिजली पाहिजे. त्यानंतर भिजवलेला साबुदाणा त्या फोडणीवर ओतायचा आहे. तो भिजवलेल्या साबुदाण्यावर बाकीचे साहित्य टाकून घ्या. 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, अर्धी वाटी लिंबाचा रस, 2 छोटे वाटी खरबरीत वाटलेला दाण्याचा कूट, 1 छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. सगळी मिक्स झाल्यानंतर आपण झाकण लावायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण लावून खिचडी 4 मिनटं वाफवायची आहे. वाफवण्याआधी परत एकदा परतून घ्यायचं आहे. खिचडी खाली लागू नये म्हणून परत एकदा झाकण काढून वर खाली करून घेतलेलं आहे. त्यानंतर परत एकदा झाकून 5 ते 7 मिनटं वाफ येऊ दिली आहे. पहिला ह्याचा टेक्स्चर खूप छान येतो. कच्चा साबुदाणा पांढरा दिसतो तर तयार झालेला साबुदाणा ट्रान्सपरंट दिसतो आणि चवीला तर फक्कडच लागतो. खूप मोकळा असा साबुदाणा तयार झालेला आहे. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मोकळी खिचडी सगळ्यांनाच आवडते. धन्यवाद.